एकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। थोडा कमी करा, नंतर होती पुन्हा कमी जास्त जरा असं पुन्हा सगळंच कमी होऊन जाईल. मारवायचं का? नाही नाही कमी बघा. महाराजाला काही आवडत बघतील का आवडत चल तुमच्या लेवलला आला पाहिजे. पेटी वाजल्यासारखी. श्री संत सावतामाळी महाराजांचं चरित्र चालू आहे. दुसरा अध्याय चालू आहे. श्रीराम मंदिर संस्थान समतानगर येथे श्री संत सावतामाळी महाराज यांचं चरित्र दुसरा अध्याय. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तीर्थदेव शास्त्र वेद पुराण भक्त असेही अहंकारी झाले. जो अभिमान धरतो त्याला सार कळत नसते. कपटाने अर्थवाद करून स्वतःचे मत सिद्ध करणारे, वेदाभ्यास न करता चमत्काराचे महत्त्व सांगून मोक्षाची सामुग्री नष्ट झाली होती. शास्त्राभ्यास नसल्याने रिकाम्या गोष्टी सांगून निसंशय मोक्ष कसा मिळेल? पुराण न पाहता गोष्टी सांगून स्वतःला कार्यकारण न कळाल्यामुळे वेगळेच लोक वागत होते. योग माहीत नव्हता पण लोकांना समाधी घेऊन रिद्धी सिद्धी प्राप्त करण्याचा उपाय सांगत होते. वाद घालून पंडित तर्कामध्ये प्रसिद्ध झाले होते. मी ब्रह्म आहे हा बोध विसरून स्वरूपावर अनात्म पदार्थाचा आरोप करून घेत होते. अशी परिस्थिती या रणगावामध्ये होती. स्वये बनोनी आळशी, वेश घेतला संन्यासी, भांग घोटा भोजन निद्रेसी, अंकित पाही झालासे. आळशी संन्यासाचा वेश घेऊन भांग दारू पिणे, जेवणे झोपणे याच्या अधीन झाले होते. कोणाची कोणास नकळे खून, व्रथा भाव धरी जाण, सत्पुरुषाचे नसे मर्मज्ञान, पंथाभिमान सांगती. शास्त्राभ्यास नसल्याने रिकाम्या गोष्टी सांगून निसंशय मोक्ष कसा मिळेल? कारण संताचे वर्म विसरून पंथाचा अभिमान सांगत होते. आम्ही या पंथाचे आहोत. चमत्कारावर लक्ष ठेवून कर्मभ्रष्ट झाले. मोक्ष सुखाच्या गोष्टी विसरले. चमत्कारी ठेवी द्रष्ट झाले कर्मज्ञान भ्रष्ट. मोक्ष सुखाची गोष्ट स्वप्नातही असेना. स्वप्नात सुद्धा मोक्षाबद्दल कोणाला विचारपूस काही संशय येईना, काही त्याच्याबद्दल चर्चा करावी असाही विचार येईना. ओंकार स्वामी घटात असती चहाड चोर प्रख्यात, नामे सांगता समस्त होईल ग्रंथ विस्तार. ओंकार स्वामीच्या गटामध्ये चहाडी म्हणजे चुगली करणारे चोर असे प्रसिद्ध होते. आता सगळ्यांची नावं घेत बसलो तर आपला ग्रंथ विस्तार होईल म्हणून वरील ग्रामीच सर्वजण करीती सावत्याचे श्रवण, ऐकून कीर्तन प्रवचन वादभूषण मानिती. हे सर्व वरची सांगितलेली मंडळी, ही सगळी मंडळी त्या अरणग्रामामध्ये राहत होती. आणि सावता महाराजांचं कीर्तन ऐकून ते कीर्तन ऐकल्यानंतर वाद घालत होते. आपुला जो असे धंदा, तोची प्रतिष्ठिती सर्वदा, शांती दया प्रेम सुखदा, अभिमाने विसरले. आपला जो धंदा आहे त्यालाच ते प्रतिष्ठित सर्व सन्माननीय म्हणून सांगत होते. आपला धंदा श्रेष्ठ आहे, बाकीचं सगळं मिथ्या आहे. शांती दया प्रेम सुखदा, अभिमाने विसरले. शांती दया कोणावर प्रेम करणं हे सगळं विसरून गेले. का? अभिमानामुळे.
सावता विचारी मनी आईसे खडतर क्षेत्र जनी प्राप्त झाले मज लागुनी कैसी पेरणी करावी. सावता महाराज मनामध्ये विचार करतात की अशा खडतर लोकांमध्ये प्राप्त झाले मज लागुनी, मला असे खडतर लोक भेटलेले आहेत. आता यांच्या अंतःकरणामध्ये परमार्थाच्या बियाची पेरणी कशी करावी, कारण पेरणी तर करावं लागेल ना, शेतामध्ये सुद्धा पेरणी करावी लागती आणि अंतःकरण रूपी भूमीमध्ये सुद्धा पेरणी करावं लागते. कारण अंतःकरण ही भूमी आहे, याच्यामध्ये भक्तीचा ओलांश असल्यावर तो भगवान परमात्मा आपलासा करून घेता येतो. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून आदूर. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आत कोणाला कोंडायचं? विठ्ठलाला. म्हणून साधू संत आपल्याकडे आलेले आहेत. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर चालूनी. तर आपण काय म्हणायला लागलो? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. ज्या हृदय मंदिरामध्ये विठ्ठल साठवायचा, त्या अंतःकरणामध्ये आपण सगळा अनात्म पसारा जमा केलेला आहे. म्हणायला लागले तर अंतःकरणात जागाच नाही, आम्हाला देव लागत नाही. आणि देव कोणाला लागत नाही? सगळ्याला देव लागायला. पण अंतःकरण कशानं भरलं? अनात्म वस्तूच्या संग्रहानं भरलेला आहे. म्हणून तो देव आपल्या अंतःकरणात यायला पाहिजे, तो आपल्या घरात यायला पाहिजे. म्हणून पूर्व संस्कारे पावे जन्म, तद्रूप उपजे अभिमान धर्म, त्या ते दूषण देता एकदम जाय पीक नासुनी. पूर्व संस्कारामुळे त्या जीवाला त्या त्या योनीमध्ये तसा तसा जन्म मिळत असतो, तो देह मिळत असतो. तद्रूप उपजे अभिमान धर्म, त्यानुसार तो अभिमान रूपी धर्म उत्पन्न होत असतो. 4 पायाचं शरीर मिळालं की ते हंबा करते, आणि 2 पायाचं शरीर मिळालं की ते मी 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 करते. असंच आहे ना. म्हणून त्या ते दूषण देता एकदम जाय पीक नाशुनी. आता त्याला जर आपण दोष देऊ तर हे आलेलं जे येणारं पीक आहे ते सुद्धा नष्ट होईल. म्हणून काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ, हे भांडवल स्वयंभ उदयले असे या क्षेत्री. या क्षेत्रामध्ये, या अंतःकरण रूपी भूमीमध्ये कोणतं पीक आलेलं आहे? काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि दंभ, हे षडविकार रूपी पीक आलेलं आहे. आता हे स्वयंभू आलेलं आहे. म्हणजे कुणी बेश्रम आणि गाजर गवत लावतं का शेतामध्ये? याची पेरणी करतात का? पण ते आपोआप येतं का नाही? ते स्वयंभू पीक आहे. तसं हे षडविकार अंतःकरणामध्ये स्वयंभ प्रगट झालेले आहे. तर यांचा नाश करावा लागतो विवेकाच्या शस्त्रानं. तर उदयले असे या क्षेत्री, या क्षेत्रामध्ये हे आपोआप उमटलेले आहेत. हे नासावयाचे वर्म, हे नष्ट होण्याची काय खूण आहे? पुढील दाखवावा धर्म, हे पुढचा धर्म काय करावा हे दाखवावा. बालकाच्या काठीच्या घोड्याचे प्रेम, नष्टे खऱ्या घोड्याने. आता त्या बालकाला घोडा दिला, कोणता? लाकडाचा. लकड़ी की काठी काठी का घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा है तोड़ा. पुढं दौडा 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 दुम पटाके दौडा. आता ते लेकरू आहे ना, त्याला काय माहिती? त्याला लाकडाच्या घोड्यावर बसविलं आणि त्याला म्हणाले टिकडिक 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 करायला, ते बी हो करायला. पण त्याला ज्या वेळेस जाणीव येते त्यावेळेस, आता लग्नावर बौल्यावर उभं टाकायचं तर लाकडाचा घोडा जमतो का? लाकडाचा घोडा नाही जमत, तिथं खरा खुरा घोडा पाहिजे. तसं नष्टे खऱ्या घोड्याने ते बालमन, त्याची समजूत काढली आपण. आता ते शहाणं झाल्यानंतर लाकडाच्या घोड्यावर कसं चढन ते? म्हणून असा उपाय योजी सावता, ध्यानी आली कठीणता, पेरणी कोण्या प्रकारे आता करावे हे योजितसे. हे सावता महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी एक योजना आखली की ही जी कठीणता आहे, हे जे अंतःकरणामध्ये आलेलं बेश्रमाचं पीक आहे, कोणतं? षडविकाराचं, ते नष्ट करण्यासाठी कोणत्या पद्धतीनं पेरणी करावी. म्हणजे
उपदेश कसा करावा याची योजना सावता महाराज करतात. परमार्थ पीक बहु कठीण, न सापडे पुण्याई विन, मुमुक्षु हृदय लागन हिची स्थान पिकाचे. हे परमार्थाचं पीक फार अवघड आहे, कठीण आहे. हे पुण्याई वाचून हे उगवत नाही. पेरलं ते उगवतं बरोबर आहे, त्याला पुण्याई लागत असते हे परमार्थाचं पीक येण्यासाठी. कारण मुमुक्षु हृदय लागन हेचे स्थान पिकाचे. हे ब्रह्म पीक येण्यासाठी कोणती भूमी लागते तर हे मुमुक्षुचं हृदय लागत असतं. त्याला मुमुक्षुचं हृदय मंदिर लागत असतं. मुमुक्षु शब्दाचा अर्थ ज्याला मोक्षाची इच्छा आहे आणि मोक्ष शब्दाचा अर्थ ज्याला जन्ममृत्यूच्या दुःखातून पार पडण्याची तीव्र इच्छा आहे त्याला मोक्ष म्हटलेला आहे. म्हणजे जिथं जन्म नाही आणि जिथं मृत्यू नाही आणि परत येणं जाणं सुद्धा नाही, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. पण कोणाचा? साठविला हरी जिही हृदय मंदिरी. ज्यानं आपल्या हृदय मंदिरामध्ये हरी साठवला त्याची येरझार संपली, त्याचं येणं जाणं संपलं आणि नरदेहाला येण्याचं जे लक्ष्य होतं तो व्यापार सफल झाला. अशा पद्धतीनं आमच्या मीराबाईनं सुद्धा व्यापार केला. खर्चे ना कोई चोर न लेवै, खर्चे ना कोई चोर न लेवै, दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. आमच्या मीराबाईनं धन कमवलं, पण कोणतं? राम रूपी रत्न हेच धन आहे. कारण आपल्याला जीवनात काय कमवायचं? राम कमवायचा. कारण आपण मागं उदाहरण पाहिलेले, कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. इतके राम कुठून आणू? आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे अहंकार रूपी रावण बसलेला आहे. तर याला विवेकाच्या शस्त्रानं अहंकाराचं छेदन केल्याशिवाय शांती रूपी सीता अयोध्या रूपी अंतःकरणामध्ये कशी प्रवृत्त होईल यायला? आणि मग रामराज्य तरी कसं येईल? कारण तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. हृदयामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. याला प्रमाण देतात ज्ञानोबराय. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये राम प्रगट आहे, ते तुमचं वास्तविक स्वरूप आहे. हे ज्ञानोबरायांनी सांगितलेली खूण आहे, ओळख आहे. हे आपलं आय कार्ड आहे. आता तुम्हाला आधार कार्ड दिलं ना शासनानं, ते शासनानं दिलेलं आधार कार्ड आहे. पण हे संतांनी दिलेलं तुमचं आय कार्ड आहे, हे तुमचं ओळखपत्र आहे, ही तुमची पहचान आहे. मी तो वासुदेव तत्वतः. तात्विक दृष्टीनं तुम्ही वासुदेव स्वरूप परमात्मा आहात. कळो येईल विचारिता. हे कोणालाही विचारून जमत नाही, हे फक्त संतालाच विचारावं लागतं. आहे ठाऊक सभागिया संता. हे कोणाला माहिती आहे? जे भाग्यवान संत आहेत त्यांनाच माहीत आहे. आणिक दुजा नाही मागू तागा. याच्यापेक्षा दुसरा कोणता मार्ग नाहीये. म्हणून इथं सांगतात, उदर भरणी आसक्त जन, दुष्ट दुराग्रही हे कडपण, विषयी लोलिंगत पामर पूर्ण, इथे पेरणी न होय. जे फक्त पोट भरण्यामध्ये आसक्त आहेत अशा लोकांच्या ठिकाणी ही पेरणी होऊ शकत नाही. दुष्ट दुराग्रही हेकडपण, जे दुष्ट अंतःकरणाचे आहेत, म्हणजे एकीकडं बोलायचं आणि दुसरीकडं करायचं. बोले आण चाले आण तेथे कैचे ब्रह्मज्ञान. बोलायचं एक, वागायचं एक, मग तिथं कसं ब्रह्मज्ञान होईल हो? म्हणून तिथं सुद्धा हे पीक येत नाही. विषय लोलिंगत पामर पूर्ण. विषयामध्ये जे आसक्त आहे तिथं सुद्धा ब्रह्मज्ञानाचं पीक येत नाही. येथे पेरणी न होय. इथे अशा प्रकारची पेरणी होऊ शकत नाही, विवेक उत्पन्न होऊ शकत नाही. इहलोकी मिळवावा अर्थ. या लोकामध्ये पैसा गोळा करावा,
अथवा परलोक व्हावा प्राप्त किंवा परलोक आपल्याला प्राप्त व्हावा. सत्ता अधिकार राज्यासक्त येथे पेरणी न होय, किंवा आपल्याला सत्ता आणि अधिकार मिळायला पाहिजे अशा राज्यामध्ये सत्तेमध्ये जे आसक्त जीव आहेत इथं सुद्धा पेरणी होऊ शकत नाही. वर्ण धर्म जात गोत यातची होय आसक्त चित्त. वर्ण म्हणजे गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, ब्रह्मचर्य याच्यामध्ये जे आसक्त आहेत, धर्मामध्ये जे आसक्त आहेत, आमचा धर्म श्रेष्ठ आहे असं म्हणणारे या धर्मामध्ये जे आसक्त आहेत, जातीमध्ये गोतामध्ये जे आसक्त आहेत, म्हणजे याच्यामध्ये चित्त आसक्त आहे. पुत्र कलत्र लोकेशने अंकित. पुत्र म्हणजे मुलगा, लोकेशना म्हणजे लोकांनी मला मानावं. मग महाराज सांगतात आम्ही मानतोच ना तुम्हाला, पण तुम्ही कोण आहे हे सांगा ना आम्हाला. तुम्ही म्हणतात हे काय तुमच्या समोर बसलेले आहेत आम्ही, तर आम्ही सांगतो की तुम्ही हे नाहीच ना. कारण दिसणारा देह आहे आणि न जाणणारा आहे, आणि तुम्ही न दिसणारे जाणणारे आहे. मग तुम्ही आत्ता इथं कोण आहेत बोला. बरं दुसरं गणित घ्या. बाबा म्हातारपण किती वर्षाचं आहे? तुम्ही म्हातारे कधीपासून आहे? 20 वर्षापासून. बरोबर आहे. पांढरे केस केव्हापासून आले? 20 वर्षापासून. मग 20 वर्षापूर्वी तुम्ही नव्हते का म्हातारे नव्हते? 20 वर्षापूर्वी तुम्ही होते पण म्हातारे नव्हते. आणि म्हातारपण केव्हापासून आलं? पांढरे केस झाल्यापासून. आणि पांढरे केस 20 वर्षापासून आले. म्हणजे म्हातारपण 20 वर्षाचे आणि तुम्ही 50 वर्षाचे. मग तुम्ही 50 वर्षाचे म्हणायचं असलं तर तुम्हाला म्हातारं म्हणून घेता येणार नाही. आणि म्हातारं म्हणून घ्यायचं असेल तर 50 वर्षाचे म्हणून घेता येणार नाही. कसं आहे बोला आता. कारण तुरदान महान पुणे, उधारदान पाप न पुणे. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूची. इथल्या इथंच आहे ना, काही झाकू नये का? ह्याच्यामध्ये काही खोटं आहे का? लांडी लबाडी आहे का? मग बोला तुम्ही. तुम्हाला जर म्हातारं म्हणून घ्यायचं असेल तर मी पूर्वीचं आहे असं म्हणून घेता येणार नाही. आणि जर तुम्हाला मी पूर्वीचं आहे असं म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आता मी म्हातारा आहे असं म्हणून घेता येणार नाही. बोला कसं करायचं? हा तुम्ही आहेत पण म्हातारं हे तुमचं स्वरूप नाही. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. अशा पद्धतीनं याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. देहीच विदेही भोगू दशा. देह असतानाच आम्ही विदेही आहोत. अशा प्रकारची विदेही मुक्तता आपल्याला भोगायची आहे. म्हणून असं संत आपल्याला जाग करतात, स्वरूपावर जाग करतात. ही स्वरूप जागृती आहे. आणि आपण म्हणतो की मी तर जागा आहे बाबा, पण हे जाग पण काही काम नाही. जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले. नेनो अंधार ना उजेडले, गाव वासुदेव करीतो फेरा. वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा. जाबने दातरी जातो माघारा, गाव वासुदेव करीतो फेरा. हे कसे तर जागे बाहेर आत निजेले. हे शरीरावर जागेत आणि स्वरूपावर झोपलेले आहेत. आणि संत मात्र स्वरूपावर जागे आहेत आणि देहावर झोपलेले आहेत. कारण देहाला काय लक्षात घ्यायचं? देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. बुजगावणे चोरा रक्षण ते भासतसे. ते शेतामध्ये बुजगावणं असतं ना, तर ते काही खरं नसतं, माणूस नसतं. पण पाखरांना वाटतं की इथं कोणीतरी राखण करणार आहे, म्हणून ते त्या भीतीनं ते कंस खात नाहीत. ते त्याच्यामुळं बुजगावणे. तसं देह काय आहे? बुजगावणे. कारण 100 वर्षापूर्वी याच्यातली एक तरी मूर्ती होती का बाबा? 100 वर्षानंतर याच्यातली एक तरी मूर्ती राहणार आहे का? हे मग मधातच दिसायला लागले तर खरे आहेत का? म्हणून आधी मध्य अंती या शरीरापूर्वी तुम्ही होते, आताही आहेत. आणि ज्या अर्थी तुम्ही पूर्वी असून आता आहेत तर पुढं राहणार आहेत. मग तसं आधी मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी. म्हणून शरीर पूर्वी कुठं होतं आणि नंतर कुठं राहणार आहे, आणि आता मधातच दिसायला लागलं तर खरं कुठे?
कारण तुमच्याशिवाय नाही ना. तुमच्याशिवाय नाही म्हणजे त्याला त्याचं अस्तित्व नाही. म्हणजे खरं अस्तित्व हे तुमचं आहे. म्हणून इथं सांगतात वर्ण धर्म जात गोत यातची होय आसक्त चित्त पुत्र कलत्र लोकेशने अंकित तेथे पेरणी होईना लोकेशना दारेशना वित्तेशना. ह्या इच्छा आहेत बरं का. आपल्याला पुत्र व्हावा ही पुत्रेशना आहे. आपल्याला पत्नी असावी ही दारेशना आहे. वित्तेशना आपल्याकडं पैसा असावा आणि 4 लोकांनी आपल्याला मानावं अशी काय आहे इच्छा आहे. शास्त्रामध्ये याला लोकेशना वित्तेशना पुत्रेशना दारेशना असं नाव दिलेलं आहे. तर महाराज नेहमी सोप्या शब्दात सांगत असतात कोंबडा कुकतो कशामुळं पैसा मागतो. पैसा कशाला बायको करायला बायको कशाला पोर व्हायला पोर कशाला बाबा म्हणायला आणि बाबा कशाला चावडीवर बसायला. नाही का असंच वाटतं ना प्रत्येकाला. मग हे जे संसार आपण करायला लागलो तर परीक्षण निरीक्षण करायला लागलो का रूढीनं करायला लागलो. त्यांनी केलं म्हणून आम्ही करायला लागलो. आता आपण लग्न का म्हणून केलं आपल्या वडिलांनी लग्न केलं. त्यांनी लग्न का केलं त्याच्या वडिलांनी. म्हणजे रूढीनं परमार्थ करायला लागलो. गासया हा सत्य मानिला संसार काय केले चार माझे माझे. मग कोणाला अनुभव आहे का की लग्न करून घर बांधून मुलं बाळ होऊन सुखी होत असतं म्हणून. नाही. कारण हा संसारच दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. कैची सुख निद्रा इंगळाची अंथरुणी. इंगळाच्या अंथरुणावर सुख होईल का. ते सगळे एकमेकाला डंक मारतील ना जागोजागी. मग कसं झोपीन. म्हणून हे संसार दुःखरूप आहे आणि या दुःखरूप संसारामध्ये ह्या इच्छा घेऊन बसलो तिथं सुद्धा हे ब्रह्मसुख होत नाही. ही पेरणी होत नाही. अशी जाणोनी क्षेत्रस्थिती उपाय योजी निर्वाण भक्ती पिकेल शांती सेवंती ऐसे पीक योजित असे. असा सावता महाराजांनी विचार केला की या क्षेत्रामध्ये ब्रह्माचं पीक येणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून त्यांनी निर्वाण भक्ती म्हणजे मोक्ष सुखाची भक्ती ज्या पद्धतीनं उगवल अंतकरणामध्ये याची एक योजना आखली. पिकेल शांती सेवंती सेवंती रूपी शांती याचं पीक भरघोस येईल. ऐसे पीक योजित असे असं पीक घ्यायची त्यांनी एक योजना केली. कृषी कर्म अत्यंत कठीण. शेतामध्ये काम करणं खूप अवघड आहे. दैवे पीक पिके जाणं. पीक जे आता आपण पेरणी करतो पण पीक येणं हे दैवाच्या हातामध्ये आहे. हा खेळ सावल्यांचा म्हणजे सगळा नशिबाचा खेळ आहे. ज्या आले पीक दारुणी तोची साठवी अंतरी. ज्याला भरघोस पीक आलेला आहे तोच याचा काय करतो अंतकरणामध्ये साठा करून ठेवत असतो. अंतरी पीक पिकले ते सर्वस्वे सुखी झाले. जन्म मरण कुंटले प्राप्त झाले वैकुंठ. ज्याच्या अंतकरणामध्ये ब्रह्मसुखाचं पीक आलं तर ते सर्वस्वी सुखी झालेले आहेत. जन्म मरण खुंटलेलं आहे आणि प्राप्त झाले वैकुंठ. त्याला वैकुंठाची प्राप्ती होती. मग वैकुंठ कुठे आहे. ज्ञानोबराय सांगतात ज्ञान देव म्हणे हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. का ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हरीच काय आहे वैकुंठ आहे. आणि वैकुंठ शब्दाचा अर्थ जिथं वाणी कुंठित होते त्याला म्हणायचं वैकुंठ. आणि तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी ही वाणी वर्णन करू शकते का नाही. म्हणून जिथं वाणी तुमचं वर्णन करू शकत नाही असं तुमचं स्वरूप आहे. काय म्हणतात तिथं की तरकू आयणी नेखे अंगी जया विचार मागुता पावली निघे. विचार आपले पाऊल माग घेतो. तरकू आयणी नेखे अंगी जया जाणीव जेथ नरी घे. जिथं जाणीव शिरत नाही तुमच्या स्वरूपात. विचार मागुता पावली फिरे
तरकू ऐणीने घे अंगी जया, असं तुमचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी हे सूर्य चंद्र तारे तुमच्या स्वरूपाला प्रकाशन करू शकत नाही. म्हणून न शशांको न पावकः यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. सूर्यानं चंद्रानं ताऱ्यानं दिव्यानं तुमचं स्वरूप प्रकाशित होत नाही. म्हणून रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया. हे सूर्य हे देवा हा हिरा दिसणाऱ्या पदार्थाला प्रकाशन करतो, परंतु साधू संत सांगतात की तुम्ही अदृश्य परमात्मा आहात. ही तुमची खरी ओळख साधू संत करून देतात. असं पीक भरपूर येत असतं. ऐसा शेतकरी सावता, असे सावता महाराज शेतकरी होते, पूर्ण शेतकरी होते. आणि त्यांची दृष्टी सुद्धा कशी होती? स्वच्छ निर्मळ दृष्टीचे, दूरदृष्टीचे शेतकरी होते. आरणी पेरी तसे शेता, आरण गावामध्ये त्यांनी या शेताची पेरणी केलेली आहे. ते वर्णावया तत्वता नसे योग्यता माते. त्याचं वर्णन करण्याला माझी तात्विक दृष्टीनं योग्यता नाही, माझा अधिकार नाही. ज्या लाधले ते पीक तेची पेरावया समर्थ देख. राखणी काढणी आणि इतरा ते साधेना. ज्याला हे ब्रह्मपीक साधलेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, तेच ही पेरणी पेरायला समर्थ आहे. नाही तर पेरणी कोणाला बी जमती का? आता शेठजीला आणून बसविलं नांगर हाणायला जमन का? त्यांनी तिथंच बसावं, कुठं? दुकानामध्ये. म्हणून त्याला आवत हाणायला दिलं तर जमन का? अप टू डेट आहे, सूट बूट मी आया का नाही या, आणि त्याला आवतावर धाडलं तर जमन का? नाही जमन. म्हणून ही पेरणी ज्याची त्यालाच जमत असते. तीची पेरावया समर्थ. राखणी काढणी आणि इतरा ते साधना. पेरणी राखणी, राखणदार, राखण करावं लागतं. आता त्याला जर चौकून कुंपण नसलं तर डुकरं सगळे खाऊन घेतात ना त्याला. मग त्यानंच परेशान होते, काय करावं? पीक लई भरपूर चांगलं आलं हो, पण डुकरानंच खाऊन घेतलं. म्हणून डुकरं येऊ नये म्हणून तिथं जाळी बसवावं लागतं, बरोबर आहे. मग तसं राखण सुद्धा करावं लागतं. राखणी काढणी आणि इतरा ते साधना, हे सगळ्याला नाही जमत. धन्य धन्य सावता पिकविशी परमार्थ शेता. तारण झालाशी समजता आर्ता लागी सर्वस्वी. जिज्ञासू जनांसाठी सावता महाराज धन्य आहेत. त्यांनी आपल्याला हा आत्मबोधाचा अमृत स्वरूप ठेवा दिलेला आहे. ही परमार्थाची पीक या अंतकरण रूपी भूमीमध्ये पेरणी घ्यायची आहे, ते पीक काढायचं आहे. तर या रूपानं ते आपल्याला तारणहार झालेले आहेत. तेची अनादी पीक पेरी श्री गुरु विनायक. तेच अनादी रूपानं असलेलं जे ब्रह्मपीक आहे, तर ते श्री गुरु विनायक महाराज साखरे ही पेरणी करतात. माते लाभले सम्यक अनायासे अंतरी. आणि त्यांच्या निमित्तानं मला हे सम्यक ज्ञान अनायासे, म्हणजे काही कष्ट न करता अंतःकरणामध्ये प्रगट झालं. सम्यक म्हणजे तिथं भेदभाव नाही. हा लहान आहे, हा मोठा आहे, असा भेदभाव नाही. म्हणून भेदभाव गिळोणी घेतला प्रेमाचा गरळा. जसं आई काय करते, त्या लहान बाळाला, ते बाळ असताना तिला काय सांगावं लागतं? एवढा घास खा ना माय. आता तू तिची माय का ती तुझी माय? कसं आहे व्यवहारामध्ये. पण तिचं प्रेम असतं लेकरापोटी की त्यानं एक घास खावा म्हणजे याची भूक शांत होईल. तसं साधू संतांचे आपण इतके लाडके आहोत, इतके प्रेमाचे आहोत की ते आपल्याला बाप म्हणून संबोधन करायला लागले. काय म्हणून? सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पायावर मी मस्तक ठेवतो. कोण सांगायला लागले? तुकोबाराय सांगायले. जे जगद्गुरु तुकोबाराय आहेत ते तुम्हाला आम्हाला सांगायला लागले की मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो, तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करून घ्या. कारण शुद्ध चित्ताचं लक्षण काय आहे की खोटं जगत आहे ते खोटं रूपानं कळावं आणि मी आत्मा ते अधिष्ठान रूप परमात्मा रूपानं कळावं. आणि जर आपल्याला खोटं जगत खरं वाटू लागलं, मी जन्मणारा मरणारा वाटू लागलं, तर समजावं की आपलं चित्त कसं आहे? अशुद्ध आहे. म्हणून त्याची वर्णिता थोरी
वेद मौनत्व पत्करी शेषाते न वर्णवे थुरी लक्ष्मीशी अगम्य. त्याचं वर्णन, त्याचं महत्व हे वेदाला सुद्धा कळत नाही. वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राणा पंढरीचा कानडा राणा पंढरीचा. या कानडा राणा पंढरीचा हा राजा आहे आणि या राजाचा वेदाला सुद्धा अंत पार कळाला नाही की याचा शेवट कुठे आहे आणि आरंभ कुठे आहे. म्हणून आपल्याला आरंभ नाही आणि शेवट नाही, म्हणजे आपण कसे आहोत, अनादी निर्गुण प्रगटली भवानी अशी अनादी शक्ती आहे आणि त्या विवेक शक्तीच्या बळावर आपण निर्गुण परमात्मा आहोत असं इथं लक्षात येत असतं. वेद मौनत्व पत्करी, वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. कारण वेदाला सुद्धा आपलं खरं स्वरूप लक्षात आलेलं नाही. शेषातेन वर्णवे थुरी, शेष म्हणून शेषाला सुद्धा आपलं वर्णन करता येत नाही. शेषनाग लक्ष्मीशी अगम्य, आणि लक्ष्मी मातेला सुद्धा आपलं स्वरूप अगम्य आहे, तिला सुद्धा कळत नाही. न सापडे इंद्रचंद्रा सूर्य वरुण यम भेदा स्वीकारुणी कर्मतंद्रा त्या ते सदा लागली. म्हणून ही सोय इंद्राला, चंद्राला, सूर्याला, वरुणाला, यमाला सुद्धा कळालेलं नाही. म्हणून इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीच ना का, कारण त्याचेच संशय छेदन झालेले नाही म्हणून ते आपले संशय छेदण्याला समर्थ नाही. तिथं मग समर्थ कोण आहे? सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेच निष्टंकान कोणी. सद्गुरु शिवाय आपल्याला जन्ममृत्यूच्या भवसागरातून पार पडण्याला समर्थ कोणी नाहीये. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. म्हणून कबीरदास सांगतात, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव बलिहारी गुरुदेव की गोविंद यो बताव. की सद्गुरूही आले आणि देवही आले तर मी कोणाचे पाय आधी धरू? तर कबीरदास सांगतात की आपण सद्गुरूचे पाय धरायला पाहिजे, कारण त्यांनी हृदय मंदिरातला देव ओळखायला सांगितलेला आहे. म्हणून स्वीकारुणी कर्मतंद्रा त्या ते सदा लागली, त्यांना कर्माची धुंद लागलेली आहे. म्हणून इंद्र कुठं आसक्त आहे? स्वर्गामध्ये. म्हणून त्याच्या ठिकाणी कर्मबंध असल्यामुळं ते आपल्या कर्मबंधाची निवृत्ती करू शकत नाही. ऐसे गहन पीक ते पेरावया समर्थ देख सावत्या वाचोनी आणिक अन्य मज न दिसे. असं गहन परमात्म स्वरूपाचं जे पीक आहे, ब्रह्मसुख आहे, तर ते पेरण्याला समर्थ फक्त सावता महाराज आहेत, त्याच्या वाचून दुसरा कोणी समर्थ नाही. हेची क्षेत्र कथा विस्तारी सांगेन भक्ता आणोनी प्रेमे सावधानता संती सदा परिसावी. हीच क्षेत्र कथा विस्तारानं तुमच्या भक्तासमोर आम्ही प्रगट करणार आहोत. आणोनी प्रेमे सावधानता, तुम्ही प्रेमानं सावधान चित्तानं ही कथा ग्रहण करायला पाहिजे. संती सदा परिसावी, नेहमी तुम्ही ऐकायला पाहिजे. इति श्री सावता महात्म्य भिकुने कथिले सत्य श्रवण करोत भाविक भक्त आदरे सर्व काळ. हे सावता महाराजांचं जे महात्म्य आहे ते भिकून सांगितलेलं आहे, सत्य आहे. हे श्रवण करोत भाविक भक्त, हे भाविक भक्तांनी ही कथा ऐकायला पाहिजे. आदरे सर्व काळ आदरानं प्रेमानं ऐकायला पाहिजे. इति श्री सावता महाराज महात्म्या सावता जननम, सावता महाराजांचा जन्म, बाललीला कथनम, त्यांनी बालपणामध्ये काय काय लीला केलेल्या आहेत याचं वर्णन केलेलं आहे. क्षेत्र प्रतिपादनम नाम द्वितीय अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु, म्हणजे क्षेत्राचं प्रतिपादन म्हणजे जी भूमी आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीनं श्री संत सावता माळी चरित्र या चरित्रामध्ये दुसऱ्या अध्यायाची इथं समाप्ती होते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका